हरे जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुदेवर सर्व सुखाचे आगर बाप रघुदेवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आवर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरी ऐसे जोडे करा रामकंठी धरा 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 जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास ऐसे जोडे करा रामकंठी धरा 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 जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धना शिवंताटे प्रिया पुत्र धना शिवंताटे प्रिया पुत्र धना शिवंताटे प्रिया पुत्र धना निज ज्याचा क्षीणतेची फळ वेद ज्याचा क्षीणतेची फळ वेद ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्रनामा नाम धड करा सहस्रनामा नाव
करा सहस्र नाम धड करा सहस्रनाम जेने भव सिंधूची थडी पावे भव सिंधूची धडे पावे भव सिंधूची धडे पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र बीजजाचा क्षीणातीची फळ बीजजाचा क्षीणातीची फळ बीजजाचा क्षीणातीची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावर म्हणे काळा हना तोंडावर म्हणे काळा हना तोंडावर म्हणे काळा हना तोंडावर माता भरा हरे राम भात भरा हरे राम बाण भात भरा हरे नाम बाण हे नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणातीची फळ बीजजाचा क्षीणातीची फळ बीजजाचा क्षीणातीची फळ विठोबार बोल भाई बोला पुंडरी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकंठी धरा जिने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ नाव धड करा सहस्रनामाची नाव धड करा सहस्रनामाची जेने भव सिंधूचे थडी पावी नाशिवंत अटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे राम बाणे नाशिवंत अटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम भक्त हनुमान महाराज की जय हला विठला विठला हला विठला 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 बोला पुंडली कमलदार विठ्ठल श्री हरिदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत नारायण हरा विठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदे धवलास विठ्ठलं चिन्तयामि जय हो
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मीशम् आनंदी वल्लभं मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता अरे भक्तीच्या वाटा आयशे जोडे करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशवंत अटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग सज्जनानो ज्यांनी हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून केवळ हा नरदेह भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता झिजवला असे देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा तुम्हा नरदेहाला आलेल्या जीवाला उपदेश करणारा अभंग आहे विठाला शिवाजी ऐका माईबाप आपल्या या श्री क्षेत्र दक्षिणमुखी हनुमान मंदिर खोपटे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा नाम सप्ताहाचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षातील 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे। समर्थ सद्गुरू नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ यांच्या असीम कृपेने श्री संत सखाराम बाबा यांच्या कृपेने महंत गुरुवर्य मसानाथ बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपारायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू शांतीब्रह्म नारायण महाराज राऊत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यांच्या शुभ हस्ते चालू असलेला हा सप्ताह विठाला ऐका माईबा अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे। गोड असा अभंग आहे। अभंगावर काहीसं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिअर्देनं हे वक्त्याचं परम कर्तव्य असतं। आपल्या ह्या पवित्र वातावरणामध्ये थोड्याशाच गावामध्ये असे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहेत महाराज, नाहीतर कुठं पूर्वेला असतात, कुठं पश्चिमेला, कुठे उत्तरेला। आपण भाग्यवान मंडळ आहोत की या ठिकाणी हनुमंतरायाच्या समोर नामसप्ताह साजरा करता आणि विशेषतः हनुमान जयंतीच्या पर्वणीवर काही पर्वणी असते महाराज। साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। जसं यावर्षी प्रयागराजला कुंभमेळा झाला 100 किती वर्षानंतर महाराज 44। पहा आता पुढं नंतर आपण 144 वर्षानंतर जिवंत राहणार का हो? होय मगर महाराज नाही। जी मंडळी गेली ती भाग्यवान, जी जाऊन आले त्यांचं दर्शन घेतलं तेही भाग्यवानच। म्हणून असा चालू असलेला नाम सप्ताहातील 4थ्या दिनाची सेवा आणि विनेकरी बाबापासून मनेरवाडीच्या तुम्ही बरोबर आहे ना?
इथलेच हो वा राजपिंपरीचे महाराज आहेत. हे बाबा माईक पसले कुंडलिक महाराज आहेत. त्यांच्या शेजारी पहिली चाल म्हणलेले आमचे चोपडे बाबा आहेत, मेखले बाबा आहेत. आणि आपल्या परिसराचं भूषण ज्यांनी संपूर्ण आयुष्य परमार्थाकरता वाहून घेतला आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज नावडे हे माझ्यासारख्या गरिबाच्या कीर्तनाला हजर आहेत. एकदा टाळ्या वाजा बाबा करतात. नाही तर कीर्तनकार कधी महाराज टाळ घेऊन उभा राहत नाहीत. मेरा तो बरं कुणाच्याही कीर्तनाला साध्या वारकऱ्याच्या. महाराज ही वारकऱ्याची परंपरा आहे बरं का. महाराज महाराजाचं नाव काय? कोकाटे महाराज आहेत या ठिकाणी. सांगा ना. शिवाजी महाराज आहेत. आता काय इकडे संभाजी महाराज. ज्यांची महाराज थाप टाकले की अंगामध्ये येत असे आमचे तालमणी मृदंग महर्षी, ज्यांनी आळंदी म्हणण्यापेक्षा आपला महाराष्ट्र गाजवला, महाराष्ट्राच्या बाहेर जातात असे आमचे प्रल्हाद महाराज. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. आणि समोर आमचे परमार्थ प्रेमी शांतीब्रह्म म्हटलं तरी आपल्या परिसरात वावगं होणार नाही. पहा पैठणचे शांतीब्रह्म, आळंदीचे कुरेकर बाबा, तिकडं नारायण महाराज डिसलेक त्यांना शांतीब्रह्म म्हणतात. आणि आपल्या परिसराचं वैभव आमचे नारायण बाबा शांतीब्रह्म. एकदा बाबा करता टाळ्या वाजवा. आणि बाबाच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा नामसप्ताह माझ्या वाट्याला आली 4थ्या दिवसाची सेवा. माझे सद्गुरू मला जशी वेळेमध्ये बुद्धी देतील तसं मी बोलण्याचा प्रयत्न कराल. सर्वांनी ज्या ज्यावेळेस भजन होईल मायबाप सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवायच्या आणि कीर्तनाला सर्वांनी साथ द्यायची ही सर्वांना नम्र विनंती. मी माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद वाटला. मोठ्या मोठ्या गावामध्ये महाराज एवढ्या पंक्ती उठत नाहीत. ही जवळजवळ मला वाटतं 6वी पंगत आहे. टाळ्या वाजवा एकदा मंडळी करतात. महाराज कीर्तन महाराज रोज ऐकून कीर्तन पर उघडून पेलोय महाराज लोक आपण, तरी काही नाही. म्हणून महाराज सर्वात सप्ताहात श्रेष्ठ जर काय असेल तर अन्नदान आहे महाराज. एवढं सुंदर अन्नदान महाराज. मी 2 ते 3 बट्टे खात असतो. जवळजवळ 25 खाल्ले. एवढे नाही खाल्ले म्हणा. हा एक आनंद आहे महाराज परमार्थाचा. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे तर पडू नका तुम्ही. नाही तर बऱ्याच सप्ताहात महाराज 50-50 हजाराचे महाराज असतात. 1-1 लाखाचे पखवाजे असतात. 2-2 लाखाचे गायक असतात. मंडप बाप रे बाप एवढा मांडव, पण त्यात बसायला एकही पांडव नसतो. जेवणाचा तर तपासच नसतो. मी म्हणतो काय उपयोग. म्हणतात महाराज आमचा सप्ताह 50 लाखाचा. पात्र किती? ती म्हणले कीर्तनकाराला घरात नेऊन जेव घात. हा आनंद आहे महाराज. आता आमचे मगर महाराज उभा महाराष्ट्र फिरतात, पण ती म्हणले महाराज घरात जेवण्यात जो आनंद आहे तो आनंद इथं नाही. म्हटलं जो पंक्तीत जेवण्यात आनंद आहे तो घरात जेवण्यातला आनंद नाही. हे बाबा कधी पंक्तीला बसत नाही, पण महाराज रेटून जवळजवळ मला तरी वाटतंय 5-50 खाल्ले का नाही. हा एक आनंद आहे मायबाप. म्हणून चालू असलेला हा नामसप्ताह अन्नदाते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, साऊंड सिस्टीमवाले सर्वांना भगवान परमात्म्याने आमच्या समोर चॅनलवाले सर्वांना भगवान परमात्म्याने उदंड आयुष्य देव. यावं चंद्र देवा करो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सेवा करत राहो. सर्वांच्या चरणी एकदा विनम्र अभिवादन. मी माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला कुंडली कमला ऐका मायबाप. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. मी तुम्हाला शब्दाशी भावार्थ सांगेल. बरोबर 9:30 वाजले. 10:20 तुम्हीही मोकळे आम्हीही मोकळे. 1च तास सेवा होणार आहे मायबाप. सर्वांनी अटेन्शनमध्ये राहायचं. आता जसे दिसताना असेच. नाही तर तुम्ही जर 10:15 माना टाकले ना, मी 10:05 जे भेटेल. आता काही इथं आलो हाजरी पक्की झाली, पाकिट खिशात घेतलंय तसं काही नाही बरं. विनोदाचा वाक सोडून द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायचे. तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता महाराजांना काय करायचे उपदेश करायचे, पण ते म्हणतात या करताच आलो पुढं. ते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. महाराज सांगतात बाबा तुम्ही मनुष्य द्यायला आलात. हो महाराज आलो ना, मग काय करायचं मी सांगतो ते करा. ऐशे जोडी करा रामकंठी धरा. महाराज म्हणतात एकदा जर रामकंठामध्ये धरला की जो गर्भवासाचा फेरा आहे तो नाहीसा होतो. जिने चुके फेरा गर्भवास. पण महाराज म्हटले संसारातलं जे गाबाळे ना खूप कठीण आहे. महाराज म्हटले सगळं नाशिवंत आहे
नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीण तीची फळ. काय काय आहे ते मी पुढे बोलणारच आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात त्या संसाररूपी नदीमधून जर साधकाला तरुण जायचं ना मायबाप, तर या नामस्मरण रूपी नौकेवर जर साधक आरूढ झाला तर सहजी नौका पहिल्या तीराला तरुण जाऊ शकतो. नाव धड करा सहस्त्रनामाची जेणे भव सिंधूची थडी पावे. एक जण मध्ये चोटला म्हटलं महाराज इथपर्यंत बरं वाटलं, पण जो प्रत्येकाच्या मागे लागलेला काळ आहे, महाराज म्हणले काळ आम्हाला काही करत नाही, आम्ही काळाच्या थोबाडीत मारू. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणे नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीण तीची फळ. हा झाला अभंगाचा भावार्थ. मला सवय मगर महाराज भावार्थ झालं की एकदा जाऊन चहा पिऊन यायची. येऊ का आता एकदा चहा पिऊन? करा भजन विठाला विठाला. बोला पुंडली भगवान कृष्ण भगवान पवन सोत हनुमान. ऐका मायबाप, आपल्या सप्ताहामध्ये विशेष पुन्हा श्रीमद भागवत कथा आहे पहा. महाराजांचा माझा जवळजवळ 20 वर्षापासून राजपिंपरीमध्ये माझे बरेचसे कीर्तन झाले पहा. आमचे परमार्थ स्नेही राम महाराज मुळे त्यांच्या या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा ऐकता मायबाप. आणि भागवत कथा म्हटलं की सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर अन्नदान. महाराज म्हणतात तेथे कसे दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण, कोटी याग केले पूर्ण हे महिमान तीर्थाचे. अशा ठिकाणी जर एक शिदभर जरी अन्न घातलं तर महाराज कोट्यावधी पिढ्याचा उद्धार होतो. म्हणून श्रीमद भागवत कथा आहे पहा. मला माझ्या अभंगाकडे जायचं 1 तास राहिला. एक जण उठला महाराज गणेश महाराज, तो म्हटलं महाराज 1 तासात काय होतं? मी म्हटलं काय होत नाही, भाग्यदशा कायची प्राप्त झाले, भाग्यदशा कायची प्राप्त झाले, भाग्यदशा कायची प्राप्त झाले. एक तास उरला खंडरायाचे, एक तास उरला खंडरायाचे, एक तास उरला खंडरायाचे. भाग्यदशा कायची प्राप्त झाले, भाग्यदशा कायची प्राप्त झाले, भाग्यदशा कायची प्राप्त झाले, भाग्यदशा कायची प्राप्त झाले. पुराणामध्ये एक राजा होऊन गेला पहा, खटवांग राजा म्हणतात. 1 तासामध्ये उद्धार झाला महाराज. लोक म्हणतात महाराज आता किती दिवस राहिले? अहो तासच सोडून द्या. माझे नाथ बाबा तर सांगतात अर्धक्षणामध्ये, अर्धक्षण घडी संताची संगती, तिने होय शांती महत पापा, संत संगदी संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. याच्याही पुढे ऐका मायबाप, वाल्या कोळ्याचे आणि नारदाचे किती दिवस भेट झालते हो? थोड्याच वेळ झाला ना, पण परिणाम काय झाला? केले रामायण रामा आधे, रामायण रामा केले रामायण रामा. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाचे, रामायण रामाचे, रामायण रामाचे. हो, म्हणून जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे. काही माणसं मायबाप आयुष्यामध्ये टाइमपास करतात, पण माझे गुरुजी सांगायचे माणसाने जीवन टाइमात पास केलं पाहिजे. काही आयुष्याचा टाइमपास करतात महाराज, पण करू नका दादा. या जो आपल्याला परमात्म्याने टाइम दिलाय ना, याच्यात आपलं जीवन पास करा. म्हणून 1 तास उरलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचं आहे. गोड असा अभंग आहे. भाग्यवान मंडळी आहोत मायबाप आपण. माझे परमपूज्य गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल महाराज घोले नेहमी सांगायचे, बुवा आपण भाग्यवान मंडळी आहोत की साधू संतांच्या नंतर जन्माला आलो, विशेषतः मनुष्य देहाला आलो आणि पुन्हा परमार्थात आलो. त्यानंतर पुन्हा बाबा म्हणायचे, बुवा आपण मराठवाड्यात जन्माला आलो. का तर मराठवाड्यात मायबाप संतांचं उभं पीक आहे, उभं पीक. मराठवाड्यासारखा परमार्थ जगाच्या पाठीवर कुठं नाही मायबाप. या भरत खंडामध्ये आपण आपल्या देशासारखा पवित्र देश जगाच्या पाठीवर, पवित्र पावन तो देश, पवित्र कुळा पावन तो देश. जय हो. पवित्र कुळा पावन तो देश, पवित्र कुळा पावन तो देश. पवित्र कुळ पावन तो देश,
झाला नारायण कर्म धर्म त्याचा झाला नारायण धर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्याचा झाला नारायण महाराज सांगतात पवित्र ते कोळ पावन तो देश जेथे हरेचे दास जन्म घेते किंवा भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो माईबाप साधू संतांच्या नंतर जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास काळूबाईचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो 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 दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो काय सुंदर प्रमाण दिलं पहा बाबाने एकदा टाळ्या वाजा बाबा करता धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो धन्यता म्हणून घेतात पहा जगद्गुरु तुकोबार आहे. शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्ती असेल तर दास्यत्व भक्ती. अहो आमच्या हनुमंतरायने काय केलं हो जीवनामध्ये दास्यत्वे निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण म्हणून महाराज म्हणतात आम्ही मनुष्य देहाला आलो मायबाप भाग्यवान मंडळी आहोत. बरं हे शरीर कधी भेटतो आपल्याला 83,99,999 येऊन फिरल्याच्या नंतर शरीर भेटते. महाराज म्हणतात शेवटली पाळी एक मनुष्य जन्म चुकले आवर्म फेरा पड चुकले आवर्म फेरा पड शेवटली पाळी एक मनुष्य चुकले आवर्म चुकले आवर्म फेरा पड शेवटली पाळी एक मनुष्य जन्म चुकले वर्म फेरा पडे. पुढे महाराज बोलतात हीच जन्मी ओळखे करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका. पहा 83,99,999 फिरल्याच्या नंतर शरीर भेटते माईबाप आणि या शरीरामध्ये येऊन जर देवाची भक्ती जर नाही केली ना तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुमासी बजारे विठ्ठल सांगतो तुमासी बजारे विठ्ठल सांगतो तो माझी भदारे विठ्ठल सांगतो तो माझी भदारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावती दुरी करिता बरोबरी दुरावती दुरी पहा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात तुम्ही जर देवाची भक्ती नाही केली नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुकोबाराय बोलतात तुम्हाशी भजारे विठ्ठला. एक जण म्हटलं महाराज नाही देवाची भक्ती केली महाराज म्हणजे आमच्या काय बापाचं जायचं नाही तरी गेला जन्म तेरा केला मुडे दयातमा तेरा केला मुडे दयातमा तेरा गेला मोडे दयातमा तेरा गेला मोडे. राम म्हणे तेव्हा नरदे हया नरा राम म्हणे तेव्हा नरदे हया नरा
म्हणतात तयाचा मातेरा, या शरीराचं मात्र होतं व देव देव नाही केला तर. ऐका मायबाप, एक शास्त्र सांगतंय या आयुष्यामध्ये सगळं काही भेटेल मायबाप, पण हे शरीर भेटणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभ्यन शरीरम पुनः पुनः पुनर्वित्तम. वित्त म्हणजे पैसा. पहा, आपलं एखाद्याने पॉकेट हाणू नये तरी पुन्हा आपण पैसा कमवू शकतो. पुनर्मित्रम मित्र मित्र, रामभाऊ गेला तरी श्यामभाऊ भेटतो. पुनर्मही, तलावात 1 एकर जमीन गेली, आत्ताच्या हिशोबाने पैसे भेटले तर 5 एकर आपण जमीन घेऊ शकतो. पुढे ऐका ना. पुनर्भार्या, भार्या म्हणजे काय हो? कोण म्हणलं गड्या? हा, बायको दुसरी भेटते का? पूर्वी भेटत होत्या बाबा. आमच्या गावाजवळ एक टकलेवाडी महाराज, जवळजवळ 25 गाड्याला डबल बायका आहेत. हा, मी म्हणलं कस का? ते म्हणले भेटत. आता रात्री मी शेवगाव तालुक्यात माळेगावला होतो, असंच विषय काढला. 5-7 पोरं उभं राहिले. मी म्हणलं माझ्याकडे 171ची यादी आहे बाबा, तुमचे नंबर पुढे लागतील 72, 73, 74, 75. ते म्हणले बाबा केव्हा येईन नंबर? म्हणलं येईन 7-8 वर्षांनी. ते म्हणले आता 40चे 8 नाही म्हणलं तर 48 झाले, 48. माझा विषय इथे संपला. पुनर्भार्या, एक पत्नी वारली तरी दुसरी, म्हणजे विचार आहे का दुसरीचा? म्हातारी आहे का गेली? करायची म्हणते राव, मानायला पाहिजे तुम्हाला दर्शन. पुनर्भार्या, शास्त्र सांगते दुसरी पत्नी मिळू शकते. न शरीरम पुनः पुनः. मायबाप, हे शरीर परत भेटेल का हो? हा, आपण इथं आज आहोत, पण 100 वर्षानंतर इथं कोण राहिलो? गणेश महाराज राहील, फक्त मारुती राहील. चिरंजीवी आपण राहणार नाही. म्हणून मायबाप, आपण सगळं काही भेटेल पण हे शरीर भेटणार नाही. मग या शरीराचं सोनं करायचं की माती करायची, कोणाच्या हातात आहे? आपले आहे. मग आपण परमार्थ करावे की नाही? गळ्यामध्ये माळ घालावे की नाही? तुळशीला पाणी घालावे की नाही? मेल्याच्या नंतर आमच्या तिकडे तोंडात तुळशीचे पानं घालतात. तुमच्याकडे कसं आहे बाबा? आमच्याकडे मेल्यावर जाळतात. बाबा तुमच्याकडे कसं आहे ना? अहो, मेल्यावर काही काही त्या गणेश महाराज मुळ्यासही तुळस उपटून तोंडात घालतात. आखी घातली तरी काय उपयोग होईल का? अरे आयुष्यभर ज्याने तुळशीचं दर्शन नाही घेतलं, पूर्ण तुळस तोंडात घातली तर उपयोग होणार नाही. म्हणून मी हे सांगत होतो, सगळं भेटेल माईबाप, पण शरीरम पुनः पुनः. हे जंक्शन स्टेशनले परमात्म्याने केवळ भजन करण्याकरता दिले हो. कशा करता दिला देह? देह दिला देह भजन गोमटा, देह दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, भजन गोमटा, देव दिला देह 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 भजन गोमटा. जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, परिहा भजन करत नाही भाम. जो भजन करत नाही त्याला भामटा म्हटलं तर काय? भामटा म्हणजे चोरच ना. जो भजन करतोय तो चोर होऊ शकत नाही. महाराज दिले इंद्रिय हातपाय कान, त्यापेक्षा एवढं मोठं शरीर दिलंय महाराज देवाने. जेने हा जीवा दिला जगद्गुरु तुकोबर आहे बोलतात, जेने हा जीव दिला दान. दान म्हणजे फुकट न हो. फुकटच्या वस्तूची किंमत कळते का हो महाराज?
उगा आता एखाद्याने आले आणि 1 लाख रुपये मगर महाराजांच्या खिशामध्ये ठेवले, तसं ठेवणार नाही कोणी. मगर महाराजाला ते 1 लाखाची किंमत कळेल का? पण 8 दिवस पकवाज वाजला एखाद्याने 21,000 रुपये दिले, त्याची किंमत कळेल की नाही हो? हा, म्हणून फुकटच्या वस्तूची किंमत कळत नाही. जेने हा जीव दिला दान. बरं कशा करता दिला हो? तयाचे करीन चिंतन. कोणाचं हो? जो या भेवरेच्या तेरे कटा धरून या करी, पावले समाची साजे रे अंतरी धरून राहे ना. जो विटेवर उभा आहे परमात्मा, त्या परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता देवाने हे शरीर दान दिलंय. दान म्हणजे फुकाट. फुकाटच्या वस्तूची किंमत कळते का? नाही. परमात्म्याने सुंदर शरीर दिले, मायबाप संपूर्ण अवयव दिले. देवाला वाटलं ही जात माझं भजन करील, पण करत नाही मायबाप. हा, परमात्म्याने हा जीव ज्यावेळेस परमात्म्याकडे विनंती केली ना, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे आगोने, आठवेन पाय हा माझा नवस रात्र नानी दिवस पांडुरंगा. तो अखंड परमात्म्याला विनंती करतो, हे भगवान या येशीच्या बंगल्यातून जर सही सलामत सोडलंस ना, मी तुझं नामस्मरण करेल. पण मायबाप ही जात कुठपर्यंत म्हणते? पोटातून बाहेर येऊस तर आलं की केव्हा 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 नाही करत ठेव नाही महाराज, कोहम कोहम म्हणते. मी देवा तुला केव्हा वचन दिलंय? पण महाराज म्हणतात, कार्य ना ठवेशी कृपाळू देवाशी, पोषतो जनाशी कला तो. बाळा कोणी केली दुधाची उत्पत्ती, वाढवे श्रीपते सवे दोन्ही. अरे ज्या परमात्म्याने मातेच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती केली, त्या देवाला विसरतोस? मग विसरलास ना, मग पचातीला खाणी चावल्याची आहे बोलतात. त्या देवाला विसरलास ना बा, आमचं काही जाणार नाही. पण पचतील खाणी 84च्या, मग तू मनुष्य द्यायलास ना जगद्गुरु तुकोबाराय म्हटले. हो, मग महाराज म्हणतात, मी जे सांगतो ते कर. अभंगाचं पहिलं चरण. जोडी करा रामकंठी दारा, ऐशी जोडी करा रामकंठी दारा, ऐशी जोडी रामकंठी दारा, ऐशी जोडी प्रिया पुत्र जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी सांगतो तसं कर. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. जीवनामध्ये महाराज प्रपंच म्हटलं तरी एकट्या पती असेल तर चालतं का हो? पती पत्नी लागतात. बैलगाडी जर म्हटलं, गाडीला 1 चाकावर गाडी चालते का हो? आता चालते. हा, बैल किती लागतात? 2. हा, इकडे बघा बाबा, तुम्हीच, तुमचं लग्न झालंय ना, त्यावेळेस ओरहाड कशाचं होतं? बैलगाडीचं की ट्रॅक्टरचं? बैलगाडीचं. बैलगाडीला बैल किती होते? पांढरे होते का ढवळे होते? पांढरे होते का ढवळे होते? ढवळे नव्हते ना. एकदा संजय महाराज पाच पौर्णिमे फुलसांगवीत कीर्तनात ऐकलं होता बादृष्टान.
हा चोपदाराला असंच म्हटले, ते तुमच्या लग्नाला गाडी होती का? होती म्हटले. बैल पांढरे होते का? ढवळे. ते म्हणायचे ढवळे. महाराज म्हणायचे पांढरे. अर्धा तास महाराज म्हटले, पण गाडीने ढवळेच सांगितले बाबा. हा पांढरे का ढवळे? पांढरेत का ढवळे नाही ना? टाळे वाजा बाबा करता एकदा. पहा पांढरे ढवळे एकच ना. हा पहा म्हणून महाराज म्हणतात, आयशी जोडी करा रामकंठी धरा. आणि ऐका मायबाप, एकदा जीवनामध्ये राम आला की आपलं काम झालं. राम शब्द उच्चारताना जे आतले पाप आहेत महाराज ते बाहेर जातात, बाहेरले पाप बाहेरच राहतात. ऐका माझ्याकडे सगळे पहा. राम आतले पाप बाहेर गेले की नाही, आणि तोंड मिटलं की बाहेरचे पाप बाहेर राहतात. म्हणून राम नामामध्ये एवढं सामर्थ्य. भगवान म्हणतात, तू मेरे नाम पे तो मैं तेरे धाम पे, तू तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. बरं राम म्हणण्याकरता सगळं सोडून कुठं जायची गरज आहे को? तुकोबारे तर एक ठिकाणी म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होय दुःखाचे. कामामध्ये काम काही याला प्रमाण म्हणतात. पण किती गोड प्रमाण दिलं महाराजांनी. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवाश्रम, सुख होईल दुःखाच. आपण सगळी शेतामध्ये कष्ट करणारी मंडळी आहोत. दिवसभर शेतामध्ये काम केलं, 6 वाजता घरी आले, हातपाय वगैरे स्वच्छ धुतले, 1 कप टी. कळालं ना काय म्हटलं मी? 1 कप टी. कोणाला कप टी म्हणलं नाही बरं का. 1 कप चहा. 1 कप चहा घेतला. हरिपाठात अभंग किती आहेत? अभंग हरिपाठ असते 28. रचले विश्वासी ज्ञानदेवी, नित्यपाठ करे इंद्रायणी तिरी, होया अधिकारी सर्वथा जो. 28 अभंगाचा हरिपाठ म्हटलं. अभंगाचा 28 हरिपाठ म्हणण्याकरता किती वेळ लागतो? 15 ते 20 मिनिट. आपल्या घरी सप्ताहात नाही. मग तेवढे 15 मिनिटं आपण देवाकरता देतो का हो? प्रत्येकाने वर हात करून सांगा बरं, कोण कोण दररोज हरिपाठ म्हणतं? वा 1 2 3 1. काही खाली घ्यायला लागले बरं. फक्त 3च. 4 5 5 पांडवच झाले. पहा नेमाने म्हणा बरं. हरिपाठ जर नेमाने म्हणलं त्याचा फायदा काय? लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नामी ते प्राणी दुर्लभ, नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, मुखे म्हणा. माझे ज्ञानोबा राय बोलतात, नित्य नियमाने जर हरिपाठ जर गायला ना, त्याच्या जवळ कोण? ग्रामपंचायतचा शिपाई. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून नेमाला महत्व आहे. मी सांगत होतो कामामध्ये काम. बरं रामनामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. महाराज म्हणतात रामकृष्ण नामे ए दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे. त्या परमात्म्याचं बरं नामस्मरण कधी करायचं? महाराज म्हणतात राम राम स्मरा आधी, आधी घे रे राम नाम. म्हणून तुम्ही जर रामनामाचं जर स्मरण जर केलं तर महाराज म्हणतात जेने चुके फेरा गर्भवास. आता गर्भवासाचं दुःख सोपं आहे का हो बाबा? नाही. तुम्हाला कसं काय माहिती? पहा 9 महिने तो गर्भ मातेच्या उदरामध्ये असतो. 9 मास कष्टला असे 10व्याने प्रस्तुत झाले. येताची कर्मजात तुझी मान अडकल्या कांतुये जननी दुःखी धाय मोकली. बरं तो गर्भ टांगलेला उलटा असतो पहा, आणि त्याच्यामध्ये एसीचा बंगला असतो का हो?
विष्टाले पचौकडे नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कमला पुढे सांगावे काय सांगो गर्भीची यातना माझ्या भोगी नारायण हंसमळ दाना तुझ क्षण द्यासे काय सांगो गर्भीची माझ्या भोगी नारायण जगद्गुरु तुकोबाराय चकारात्मक सांगतात काय सांगू गर्भीची यातना माझ्या भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा किंवा प्रथम केला गर्भवास अनेक प्रमाण आहेत पा एवढं गर्भवासाचं दुःख महाराज म्हणतात जेने चुके फेरा गर्भवास ऐका माईबाप हे जे गर्भवासाचं दुःख आहे महाराज सामान्य जीवाला आहे जे परमात्म्याची भक्ती करतात ना शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसोले शरीर सुखाचे भोसोले शरीर साध्य होय केले शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले ऐका महाराज म्हणतात गर्भवासाचं दुःख हे कोणाला आहे तर महाराज म्हणतात जे परमार्थ करतात ना त्यांना नाही गर्भवासी दुःख नाही येता जाता गर्भवासी दुःख नाही येता जाता हे हृदया सदा नाम तुझे हो नामदेवराय म्हणतात गर्भवासाचं दुःख हे कोणाला आहे गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे बरं ती गरोदर माता गरोदर असताना पूर्वीचे म्हणायचे बा खोरपेता 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 काय खायच्या मावशी माते खात होते की नाही तुमच्या काळात पहिला विषय संपला नंबर 2 स्वयंपाक कशावर करायचो पूर्वी आपण चुलीवर बरोबर आहे ना आजी मग त्या भाकरी करता करता काय खायच्या चुलीतली कोळशे नाही राख अहो राख सोडून द्या मी आता पुणे जिल्ह्यात गेलतो एक जण म्हणले बाबू तुला माहित नाही काही नाक टोकरीता खातात आता हे काय खायच्या वस्तू आहेत का अरे एवढं गर्भवासाचं दुःख आणि महाराज तर म्हणतात जेने चुके फेरा गर्भवासा का जगद्गुरु तुकोबाराने अनेक ठिकाणी म्हटले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा घेन मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया केव्हा जन्म घेईन नाना बहु सोशीन यातना का तर हे जे गर्भवासाचं दुःख आहे मायबाप हे साधू संताला नाही म्हणून महाराज म्हणतात जिने चुके फेरा गर्भवासा नंतर साधकांनी विचारलं महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही परमात्म्याचं नामस्मरण केलं तर जो गर्भवासाचं दुःख आहे ते आम्हाला नाही परंतु हे जे संसारातलं जे गबाळ आहे ना हे सगळं नाशिवंत आहे अभंगातलं नाशिवंत आटी नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंताची प्रिया पुत्रधन नाशिवंताची
नाशिवंत आटे प्रिया पुत्र जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज बोलतात नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीण तिची फळ. नाशिवंत म्हणजे नाशक. पुढचाचा विषय सोडून द्या, पण हे शरीरच कसं आहे हो? नाशिवंत देह किंवा मधाला समजते हा देह नाशिवंत मला मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कमी कीटकाचा सांदा रवराव दुर्गंधे रे अमंगळ तेचा बांधा स्मरे त्या रे हारा शरण जाई गोविंद हे मरे दे मदाला सा सोम रे बाळा मरे दे मदाला सा सोम रे ऐका माईबाप मधाला असं आपल्या बाळाला उपदेश करते 18 भार वनस्पती हे बाळा त्या परमात्म्याला जाये सद्गुरु शरण मुने शरणच नाशिवंत पा नाशिवंत देह नाशेल हा जाण संपलं नाशिवंत शब्दाचा अर्थ. नाशिवंत आटी आटी म्हणजे काय हो? संपणे. आपण म्हटलो आमची विहीर आटली आमचा बोर आटला हे सगळं आटणार आहे महाराज. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. न आटणार जर काय असेल तर फक्त परमात्म्याचं नाव हे बाकी सगळं संपणार आहे म्हणून महाराज म्हटले ना शिवंत आटे. ऐका पुढा प्रिया प्रिया म्हणजे काय हो? सांगा बरं आता तुम्हीच थाप टाका. ओ प्रिया प्रिया आता सांगा ना प्रिया म्हणजे काय? नो 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 रॉंग नंबर लागला हो. प्रिया म्हणजे पत्नी. हा येदुळचं बरोबर दिलं. हा पण मी तुम्हाला धक्का हाणला का नाही आता? प्रिया म्हणजे पत्नी. संस्कृतमध्ये भार्या आहे, संस्कृतमध्ये प्रिया म्हणजे पत्नी. हा तर मायबाप पत्नी मिळणं म्हणजे भाग्य आहे की नाही? खरंच भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा याला माझे तुकोबारा भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास. प्रिया म्हणजे पत्नी. पत्नी एक दिवस सोडून जाणारी आहे महाराज. हा वैकुंठवासी दांडेकर मामा म्हणायचे अहो एक जणाची पाहता पाहता गेली नाही म्हणले हातावर तुरी देऊन गेली महाराज. वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्या दृष्टांत सांगायची. हा म्हणून महाराज म्हणले पत्नी हे एक दिवस संपणार आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र मुलगा मुलगा तुमचे सांभाळतात ना तुम्हाला? खरंच हा नाही तर महाराज 90% लोक म्हाताऱ्याची अवघड परिस्थिती आहे. नाशिवंताटे प्रिया पुत्रही जाणार आहे महाराज. धन आता सगळे तुम्ही आम्ही महाराज याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात सगळ्याच्या टोप्या घालतो माझ्या डोक्यात. कशा करताय हो? सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे
दिल का साथी नहीं कोई अपने पल्लों में पैसा हो सब कोई करे सलाम अपने पल्लों का पैसा निकल गया कोई न करे सलाम. सध्या महाराज जगात किंमत आहे ना धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. म्हणतात मूर्ख का असाना पण तो कसा पाहिजे पैशावर. नानो छे तो शानो छे मारड्यात म्हणे पहा. हा मूर्ख का असाना म्हटले पण कसा पाहिजे पैशावाला पाहिजे. म्हणून महाराज म्हटले नाशिवंताटे प्रिया पुत्र धन. महाराज धना करता मरणे करता तयार होता तो का म्हणे धन धनासाठी देते प्राण धनासाठी देते प्राण धनासाठी देते प्राण म्हणे धन धनासाठी देते प्राण धनासाठी देते प्राण धनासाठी देते यालाही भाग्य म्हणत नाही. पाहतो का म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग म्हणून किंवा अर्थाना मार्जेने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःख वे दुःख दिगरता क्लेश कारेना. 15 मध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात धनाच्या पाठीमाग 15 अनर्थ आहेत. सगळे सांगून मला वेळ घ्यायचा नाही. पहा 4 चोर होते. 4 चोरांनी चोरी केली का श्रीमंत माणसाच्या तिथं पैसे मिळाले त्याला 4 लाख रुपये. महाराज 4 लाख भेटल्याच्या नंतर झाडाखाली बसले पाराम भाऊ श्याम भाऊ तुका भाऊ सखा भाऊ. अरे म्हटले आपल्याकडे 4 लाख रुपये आहेत पण पोटामध्ये अन्नाचा कण नाही. 2 जणांकडे 100 रुपये गेले. जा म्हटले राजपिंपरीत खाण्याकरता 1 किलो फरसांचा पुडा घेऊन या. 2 जण पैशाला राखण राहिले. 2 जण गावात गेले. मायबाप 1 किलो फरसाण घेतलं. दोघाला भुका खूप लागल्या होत्या ना. अर्ध खाल्लं. जे अर्ध राहिले का त्यामध्ये सगळेच विषारी औषध कोणते हो कापसाला आणायचं ओलाला नाही गुलाला झाला महाराज काही होईना ओलाला नेवी सगळ्यात विषारी औषध काढलं मायबाप आणि घेऊन निघाले. यांनी ठरवलं हे औषध फरसाण औषध काढलेलं न्यायचं. त्या 2 जणांना खाऊ घालायचं. ते 2 मरतील. 4 लाख आपलेच. यांनी ते चांगलं खाल्लं. अर्ध्यात औषध काढवलं. मायबाप घेऊन आले यांच्याजवळ ठेवलं. हे 2 जण म्हणतात वा काय सांगू आता संतांचा संत होते की चोर. म्हटले गावात गेले घेऊन आले. आनंद वाटला. म्हटले एवढा हंडा घ्या. बावडी कळते ना पूर्वी राजस्थानी लोक यायचे ट्रॅक्टर घेऊन. ते बावडे म्हणायचे कशाला विहिरीला. बरं पूर्वीच्या विहिरी कशा असायच्या बांधलेल्या बरोबर आहे ना. कशाने सिमेंटनी विटाने चिऱ्याने चिरबंदी. आणि त्या विटेला काय असायच्या मनेरवाडीकर पायऱ्या असायच्या. पहा हे 2 जण खाली उतरले. पहा 4-5 पायऱ्या उतरले. जे गावात फरसाण आणायला गेलते का ते दोघांच्या जवळ 2 हंडे. 2 जण 4-5 पायऱ्या उतरले. जे वर होते का 2 जण त्यांनी महाराज धोत्रावले होते ते बरं पॅन्टीवले नव्हते. मगर महाराज आचे कोचे म्हणतात. तुम्हाला काय कळायची भाषा. आचे कोचे खवले महाराज. आणि जेवढे उचलतील तेवढे या दोघांनी 2 दगड डोक्यावर घेतले. कशाला मारुतीच्या मंदिराला आणायला नाही घेतले महाराज. हे खाली पायऱ्या उतरत मागं पुढं पाहिलं महाराजांनी. दोघांनी 2 दगड उचलले. खाली दोघांच्या 2 डोक्यामध्ये घातले. जसं महाराजांनी आणलं तसं खाली पडून विहिरीत 2 जण मेले. वर किती राहिले 2. या दोघांनी ते फरसाण खाल्लं. पुढे ऐका ना 4 लाख होते ना कच्चून खाल्लं. पाणी पिले. 1.5 लाख वाटून घेतले. चला म्हणले आपला वस्तीवर सप्ताह 1 लाख रुपये काल्याला घेऊन आली. बरोबर आले. अहो विहिरीत 2 मेले. वर 2 मेले. 4 लाख तिथंच राहिले. मगर महाराज त्या रस्त्याने जर आपण त्या दिवशी कीर्तन करून आलो असतो 2 लाख 4 लाख असते तुम्हाला 1.5 लाख दिले असते. मी 2.5 लाख घेतले असते. हा नाही बरोबर वाटा केला असता का तुम्ही मला ऐकायचे नाही त्यामुळे अर्धे देवाच लागले असते. पण असं रोज एक गावात फिरायचे पाळी आले असते का नाही महाराज आपलं नशीबच गांडू काय करेल पांडू. माझा विनोदाचा भाग संपला. मायबाप 4 जण मेले. कशा करता हो धनासाठी. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणून महाराज म्हणतात नाशिवंताटे प्रिया पुत्र धन. पुढे ऐका ना बीजाच्या चाक्षीन तीची फळ. एक दाणा आपण ज्वारीचा जमिनीमध्ये पेरतो. कशाचा आहे
पण तो दाण्याचा नाश होतो, पण त्याला काय येतो? एक बीजा केला नाच मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, भोगिले कणीस. भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. एक बी जमिनीत नाहीस होतं, पण त्याला ज्वारीला वर काय येतो? सुंदर कणीस येतो. पण याकरता जमीन कशी लागते? चांगली लागते ना. ज्ञानोबारे म्हणतात का भूमीची मारदव सांगे कोंबाची लवलव. ज्ञानोबारे म्हणतात त्याकरता जमीन सुपीक लागते. तसं हे महाराज हे शरीर हे जमीनचे क्षेत्रचे महाराज. ज्ञानोबारे म्हणतात 13व्या क्षेत्राने क्षेत्र ज्ञाते. हे क्षेत्र चांगलं जर पेरलं चांगलंच उगवल ना, पण याकरता खावं पण काय लागेल? चांगलंच लागेल ना. म्हणून महाराज मी दररोज सांगतो की माणसां जे जिभेने पाणी पितात त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे ना चष्मेवले महाराज? हा, मग आपण कशाने पाणी पितो? होय, वा टाळ्या वाजायच्या करता एकदा. तुम्ही बी खुशाल वाजत हाताने पाणी पितो का? अरे पठ्ठे वा, असे 100 एक असा बाबा 9लाच पळून जाईन. माग पण पाहायचा नाही शिनखेड तांदळ्यात जाऊस तर. तोंडाने पाणी पितो बाबा, हाताने बरोबर त्यांच्या मध्ये हातात घेतो आणि तोंडात होत तिथं. हा जमलं, आता जमलं. पहा लय भेटतेच महाराज रोज एक न म्हणून. तोंडाने पाणी पितो, बरोबर आहे ना. जिभेने पाणी कोण पितो सांगा बरं? आता बरोबर, आता तुम्हाला नाही विचारलं, स्पीकरवाले कोण कोण पितो? कुत्रा, बरोबर आहे. वाघ, सिंह, जे जिभेने पाणी पितात त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. मग आपण कशाने पितो बाबा? तोंडाने. मग आपण मांस खावं का? कोण कोण खात नाही असे वरात करा बरं. न खाणारे. अरे वा महाराज, इथं तर 100% माळकरी आहे. टाळ्या वाजा एकदा सगळ्या करता. का वाजायच्या? जे हुकून चुकून राहिले ते पुढच्या सप्त्यात काल्याच्या दिवशी तुमच्याकडून माळ घालते. राहो मायबाप, गळ्यामध्ये पवित्र माळ घालावी. म्हणून माझा विषय चालला होता बेजजाचा क्षीण तिची फळ. याकरता जमीन चांगली लागते महाराज, आणि पेरावही चांगलं लागतंय. मला एक दृष्टांत आठवलं. चोपडे महाराज, आपण तुकाराम बाबाच्या दिंडीत जायचो. एकादशीला दिंडी कुठं असते? पुण्यामध्ये. एक माणूस होता, नाव शेवटला सांगाल मी तुम्हाला. पुण्यामध्ये महाराज साध्या टपरीवाला असला तरी 4 शेंगदाणे तरी वाटतो. एकादशी होती महाराज, त्या माणसाने 2 पायले शेंगदाणे गोळा केले. तो माणूस अजून जिवंत आहे. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर त्याच्या नावा फोन नंबर सहित देईल. आमच्या शिरत जवळच गाव आहे त्याचं. या गाड्याला खुनलं पहा बरं का बाबा. 2 पायले शेंगदाणे त्यांनी गोळा केले. ते काय डोक्यावर वजन आहे, ट्रकमध्ये टाकून दिले. आणि त्या वर्षी पेरण्या झालेल्या नव्हत्या. आषाढी वारी झाली, द्वादशीला आम्ही परत आलो, पाऊस पडला. त्यांनी ते 2 पायले शेंगदाणे पेरले महाराज. आणि 8-10 दिवसांनी तिथला सप्ताह, आम्ही सप्त्याला गेलो. म्हणलं काय लोखंडे मामा, आता आडनाव बी सांगितलं, नावच राहिले. लोखंडे मामा म्हणलं ते दिंडीतले शेंगदाणे काय केले? खाल्ले काय हो? म्हणलं का पंगत घातली? ते म्हणले महाराज तुमची शपथ. म्हणलं मला मारतो काय? पेरले म्हणे महाराज. म्हणलं केवढा आला भाई? मग चला येड्याला जाऊ. ते म्हणलं तुमची शपथ एकही शेंगदाणा उगला नाही महाराज. अहो लोकाला खाण्याकरता दिल्या म्हणजे आपण परमार्थात जाऊन जर प्रपंच करत असेल तर ते उगेल का हो? एकही शेंगदाणा उगला नाही. मला सांगायचंय बीज ज्याचं क्षीण पण त्याकरता बी चांगलं लागतं महाराज. हा, म्हणून एक जणांनी गंगथडीला जमीन घेतली महाराज. किती? 5 एकर तीर्थापुरीकडं. स्वस्त भेटते. आजही कोणाला घ्यायची असेल तर संपर्क साधा, का मला त्यात थोडंफार कमिशन भेटतं. ते म्हणते हे बी धंदा करतो का? हे ना त्याचा भाग सोडून द्या. 5 एकर जमीन घेतली महाराज. आणि आंबे कधी उतरतो महाराज आपण? चैत्र महिन्यात, बरोबर आहे ना. चैत्र महिन्यात ते मला गेवराईत भेटलं. ते खोडे, ते पोत, ते बरंच सामान. मी म्हणलं रामभाऊ कुठं? ते म्हणलं बाबा तुम्हाला माहित नाही, तुम्ही हातगावला जात असता त्याच्या पलीकडे तीर्थापुरी, तिथे मी 5 एकर जमीन घेतली आणि आंबे उतरायला चाललो. पण मी म्हणलं लावलं काय? ते म्हणलं येड्या बाबळे. मी म्हणलं येड्या हळदी, येड्या बाबळीला कुठं आंबे येतात का? बिजबो ये बबोल का?
आमकाशाय. त्याकरता चांगलं खा, चांगलं प्या महाराज, चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे चांगलं पिऊन चांगलं खाऊन चांगलं होत नाही तर वाईट केल्यावर होईल का? शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे जाते त्या पदऋषणे विश्रांती. म्हणून महाराज म्हणतात बीजाच्या क्षीण तिची फळ. साधकाने विचारलं महाराज इथपर्यंत बरं वाटलं, पण आम्ही संसारिक जीव आहोत आणि या संसार रूपी नदीमधून तरून जायचं असेल तर काय करावं? अभंगाचं तिसरं चरण. नवधन करा सहस्रनामाची, 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 नवधन करा सहस्रनामाची. जे भव सिंधूची थडी पावे, जे भव सिंधूची थडी पावे, जे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, तुझे थोडी पावे, तुझे थोडी पावे, या नाशिवंत आई प्रिया पुत्र नाशिवंत आई प्रिया पुत्र. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय बोलतात नाव धडकरा सहस्त्रनामाची, जिने भव सिंधूची थडी पावे. सहस्त्रनाम आपल्याकडे पारायण आहे ना, ज्ञानेश्वरी पारायण आहे. पारायणाच्या अगोदर हे असतं महाराज विष्णू सहस्त्रनाम. त्यामध्ये देवाचे किती नाव आहेत? 1000. महाराज म्हणतात नित्यनेमाने जर विष्णू सहस्त्रनाम जर आपण केलं ना मायबाप, आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर घेताना विष्णू सहस्त्रनाम सुरू केलं, पूर्ण स्नान होस्तर विष्णू सहस्त्रनाम होतं महाराज. त्याचा एवढा फायदा आहे, तू जीव गेल्याच्या नंतर आपण ते एक दिवस मरणार. येथे ना हे वर आले अवतार येरते पामर जीव किती. आणि मेल्याच्या नंतर त्या माणसाला आंघोळ घालतात ना, आंघोळ घालताना तुम्ही पहिला तांब्या डोक्यावर ठेवा मायबाप. जो नित्यनेमाने विष्णू सहस्त्रनाम म्हणतो ना, ऑटोमॅटिक विष्णू सहस्त्रनाम सुरू होते आहे. नित्यनेमाचं महत्व आहे. म्हणून महाराज म्हटले नाव धड करा सहस्त्रनामाची. या विष्णू सहस्त्ररूपी नावेवर जर साधक आरूढ झाला, जिने भव सिंधूची थडी पावे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. त्या नावेमध्ये जर बसलो आपण, नामस्मरण रूपी नावेमध्ये, केवढा जरी भाऊ म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. पहा ज्ञानेश्वरीत जा 7व्या अध्यायात भगवान बोलतात अनेक गाडीने उड्या मारल्या पाहिजे. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाली तयाची शुद्धी नाही, एक गर्वेचे गिळले. महाराज मध्येच थांबले. हा पण ज्ञानोबाराय म्हणतात तरले ना येथे कचिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल तडीच सरले माया जाळ. ज्ञानोबाराय म्हणतात या संसारूपी सागरामधून तरुण गेले ना कोण, मनोने शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. कधी आपण विचार केलाय माय बाप? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, कटेवर राहते. तो म्हणतो दादानो या संसार रूपी नदीचं पाणी इथपर्यंतचे. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता करकटी ठेवणे, तारो भला पांडुरंग पाव भिजवणे द्यांग, पाव भिजवणे द्यांग, तारो भला पांडुरंग. महाराज म्हणतात तो तारून नेणारे संत म्हणतात तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून महाराज म्हणतात नाव धड करा सहस्त्रनामाची, जिने भव सिंधूची थडी पावे. एवढा मोठा कठीण संसार रूपी सागर जरी असला, जसं आपण पाण्यामधून पलीकडे जर जायचं असेल तर लाकडी नावेमध्ये बसून पलीकडे जाऊ शकतो. तिला जर छिद्र असेल तर बुडण्याची शक्यता आहे. पण या नामस्मरण रूपी नौकेमध्ये जर साधक बसला ना मायबाप,
बिगर तिकटाचा गंगासागरला जाणार नाही तर पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात तारू भला पांडुरंग नाव धड करा सहस्त्रनामाची जिने भव सिंधूचे थडी पावे. त्यावेळेस साधक उठतो आणि म्हणतो महाराज इथपर्यंत तुमचं म्हणणं मला बरं वाटलं, पण जो प्रत्येकाच्या मागे लागलाय तो काळ. महाराज म्हणले त्याच्या थोबाडीत हाणू. का म्हणे काळा हाना तोंडावर, का म्हणे काळा हाना तोंडावर, का म्हणे काळा हाना तोंडावर, आता भरी हारी राम पाने, आता भरी हारी राम पाने, नाशिवंताची प्रिय पुत्र दान, नाशिवंताची प्रिय पुत्र दान. तेचे फला बीज जाचा सीन जाचा सीन तेची फल, बीज जाचा सीन तेची फल, नाशिवंताची प्रिय पुत्र धन, नाशिवंताची प्रिय पुत्र धन. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी राम वाहणे. प्रत्येकाच्या मागे काळ लागलाय महाराज, पण महाराज म्हणतात जगा काळ काय आम्ही माता काळ गुलाम सलाम करी केव्हा. दड 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 धुड 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 पळ सुटला काळे काळा बापुडे रे, शिवनाम शिताळा मुखी शेवी पाका पडे रे. एवढा मोठा काळ पण ज्ञानोबा रे म्हणतात न्याहाळी केवडा पसरला शी चवडा किंवा अवघाचे आकार ग्राशीला काळे. एवढा मोठा काळ जरी असला तरी महाराज म्हटले आम्हाला काही करू शकत नाही. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. काय हाणणार भाता भरा हरी राम बाणे, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. पहिल्या चरणात राम, शेवटच्या चरणात राम नामाचं जर शस्त्र जर आपल्या जवळ असेल तर काळ काही करू शकत नाही. महाराज आपण गावाच्या बाहेर दुसऱ्या गावाला जाताना मध्ये जर समजा ओढा असेल, मसन वाटा असेल, तिथे गेले की आपण काय म्हणतो राम 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 म्हणतो. गावाजवळ आला की मंत्र बदलतो, मला पुढचा मंत्र सांगायचा नाही. एवढी रामनामामध्ये ताकद आहे महाराज. हा ह्या परमार्थामध्ये एवढी ताकद आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची. किंवा महाराज म्हणतात अनंत जन्मीचे जरी पाप असतील ना, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाची कळप पळती पुढे. म्हणून तुका म्हणे काळा हाना तोंडावरे भाता भरा हरी रामबाने, नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीजयाचं अक्षेन तीची फळ. एकदा पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं, अवघ्या 6 मिनिटात तुम्ही मोकळा मीही मोकळे. एकदा सर्वांनीवर हात करायचे पहा, माता भगिनी पुरुष मंडळ. अरे मिलिटरी मध्ये कसं असतं, सरळ 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 शूटिंग वाले. विठोबा रखो माई, 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 विठोबा रखो माई.
जय गोपाल 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 हे गोपाल गोपाल टाळ्या काय घरी गेल्यावर वाजता का? एकदा सगळ्यांनी टाळ कार्य करताना पकवायच्या करता टाळ्या वाजायच्या कडकाड खाड तर उद्या जेवायला नाही तर नाही मग वा तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे राम बाणे नाशवंत टे प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ मायबाप. मी नेहमी सांगत असतो बरोबर काही येत नाही, फक्त केलेला शुद्ध परमार्थ येतो. मन वाडग्यात धन गाडग्यात आपण थडग्यात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.